नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची अजूनपर्यंत ई-के-वाय-सी राहिलेली आहे. आता ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, आता अशा बहिणींसाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. तर ई-के-वाय-सी दुरुस्ती नवीन यादी आलेली आहे. आता दुसरा टप्पा म्हणजे आता या याद्यांचा दुसरा टप्पा हा आलेला आहे. शासनाने याद्या दुसऱ्यांदा या जाहीर केलेल्या आहे. ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी. तर ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी आता लाडक्या बहिणींचे नावं आलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन लाडक्या बहिणी अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करा की याद्यांमध्ये तुमचे नाव आहे का. तुमचे नाव जर आलेले असेल याद्यांमध्ये तर तुम्ही ताबडतोब वेबसाईटवर जाऊन ई-के-वाय-सी करा. तर कोणत्या वेबसाईटवर? आत्ता जी वेबसाईट सुरू आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन ई-के-वाय-सी करायची आहे. हवं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहिली कमेंट जी असेल माझी त्याच्यामध्ये मी तुम्हाला या वेबसाईटची लिंक देणार आहे. त्यावर तुम्ही टच करून त्या वेबसाईटवर जा आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. बघा, लाडक्या बहिणी खूप अशा लाडक्या बहिणी आहेत. जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणी होत्या की त्यांची ई-के-वाय-सी ही राहिलेली आहे. परंतु आता या याद्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे नाव आलेले आहे त्याच लाडक्या बहिणी या वेबसाईटवर आता ई-के-वाय-सी करू शकणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघितला की तुमच्या सगळं लक्षात येईल. बघा, लाडक्या बहिणी तुम्ही जेव्हा वेबसाईटवर ई-के-वाय-सी करायला जात होता तेव्हा काही लाडक्या बहिणींना अशा पद्धतीचा मेसेज येत होता, हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. असा मेसेज आला म्हणजे याचे 2 अर्थ होतात. एक तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे आणि दुसरा अर्थ होतो की ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. म्हणजे राहिलेली आहे म्हणजे काय? तर ज्या लाडक्या बहिणींचे नाव यादीत येणार त्याच लाडक्या बहिणी या वेबसाईटवर ई-के-वाय-सी करू शकतात. आणि पहिलं कारण काय सांगितलं मी तुम्हाला, पहिला अर्थ काय आहे त्याचा की ज्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना पण असा मेसेज येतो. आणि ज्यांची ई-के-वाय-सी ही राहिली आहे किंवा चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा आता त्यांना असा त्याचा दुसरा अर्थ असा आहे. तर लाडक्या बहिणी तुम्ही आता वेबसाईटवर जाऊन ई-के-वाय-सी करायची आहे. तर बघा, ई-के-वाय-सी करताना तुम्हाला अशा पद्धतीचे 2 पर्याय येणार आहेत की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय म्हणजे सरकारी विभागामध्ये तुमच्या कुटुंबात कोणीही व्यक्ती कर्मचारी म्हणून काम करत नाही किंवा सरकारी विभागात कर्मचारी. तर इथे काय म्हटलेलं आहे आणि नाही ना. तर तुम्हाला इथे काय कोणता पर्याय निवडायचा आहे? तर तुम्हाला इथे पहिला पण नाही पर्याय निवडायचा आहे आणि दुसरा पण तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण ज्याप्रमाणे इथे ज्यांची ई-के-वाय-सी राहिली असेल त्यांनी इथे टच करा असं म्हटल्यानंतर वेबसाईट ओपन होते. नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्हाला नंतर OTP पाठवावर जायचं आहे. OTP पाठवावर गेल्यानंतर तुम्हाला जो आधार क्रमांक जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला 6 आकडी OTP येणार. तो तुम्ही OTP भरायचा आहे. तो OTP भरल्यानंतर तो तुम्हाला सबमिट करायचं आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येणार. म्हणजे यापैकी तुम्हाला पर्याय निवडायचे आहे. तर हे जे पर्याय आहे हे पर्याय निवडताना तुम्हाला आता चूक करायची नाही. तर इथे काय म्हटलेलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य या म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा सरकारी विभागात कार्यरत नाही. तर इथे तुम्हाला
पहिला पण पर्याय नाही म्हणायचा आहे, दुसरा पण पर्याय नाही म्हणायचा आहे. तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी विभागात काम करत नाही किंवा सरकारी तुम्ही पेन्शन घेत नाही. तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी तुम्हाला पेन्शन येत नाही. म्हणजे जर आधी सरकारी तुम्ही खात्यामध्ये विभागात कामाला असाल तर तुम्हाला आता पेन्शन येते का? तर नाही. तर तुम्हाला दोन्ही पर्याय नाही नाही म्हणायचे आहे. आणि मग नंतर खाली काय आहे, खाली जो बॉक्स आहे तिथे तुम्हाला म्हटलेलं आहे की ही जी माहिती आहे ती तुम्ही सर्व बरोबर दिलेली आहे आणि जर तुम्ही माहिती चुकीची दिली तर याला तुम्ही जबाबदार राहणार. म्हणून तुम्हाला इथे या सगळ्यात खाली जे निळा बॉक्स दिसतोय त्याच्यावर तुम्हाला टिक करायची आहे. तिथे मी टिक केलेली बघा, तशी तुम्हाला टिक करायची आहे. आणि मग नंतर सगळ्यात खाली आहे पिवळ्या बॉक्समध्ये बघा, तिथे म्हटलेलं आहे सबमिट करा. मग तिथे तुम्हाला टच करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आणि तिथे तुम्हाला टच केल्यानंतर सबमिट केल्यानंतर मग तुमची KYCची प्रोसेस ही पुढे जाणार आणि तुमची KYCची प्रक्रिया ही पुढच्या स्टेपला गेल्यानंतर तुम्हाला काय मेसेज येणार, अशा पद्धतीने OTP पाठवा आणि पुढचं जे मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं तेच इथे आहे आलेलं की ही जी काही मी माहिती भरत आहे ती आमची सगळी माहिती ही आम्ही खरी दिलेली आहे, ते तुम्ही स्वीकारायचं आहे. म्हणजेच तुम्हाला मग निळ्या जी टिक आहे बॉक्सवर ती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि नंतर सबमिट करा या बटनावर तुम्हाला दाबायचं आहे. सबमिट करा हे बटन प्रेस करायचं आहे ते बटन तुम्हाला. आणि मग नंतर त्याच्यानंतर तुमची KYC ही पूर्ण होणार आणि मग नंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार. तर लाडक्या बहिणी, आता हा मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये आजची तारीख आहे 10. आता उरलेले दिवस किती आहे? 21 दिवस. तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला या वेबसाईटवर KYC करता येणार आहे. आता लवकरात लवकर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही अंगणवाडीमध्ये जा, तुम्ही चौकशी करा तुमचे याद्यांमध्ये नाव आलेले आहे का, तुमचा आधार क्रमांक त्यामध्ये आहे का. तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर वेबसाईटवर जाऊन तुम्ही KYC पूर्ण करा. म्हणजे काय होतं, ज्या लाडक्या बहिणींनी ज्यांची पहिल्या टप्प्यामध्ये पहिली यादीमध्ये नाव आले होते त्यांना जानेवारीचा महिना फेब्रुवारीमध्ये मिळालेला आहे. आणि आता हा मार्च सुरू आहे बघा, तुम्ही लवकर या मार्चमध्ये तुम्ही KYC पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता मग तुम्हाला आता या म्हणजे आता हा मार्च महिना सुरू आहे ना, या मार्च महिन्याच्या मार्चमध्ये तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लवकर KYC करा. म्हणजे तुमची KYC प्रक्रिया ही लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचणार आणि मग तुमचे अपडेट सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते लवकर मिळणार. म्हणून त्यासाठी तुमची KYC ही पूर्ण करणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. ज्या लाडक्या बहिणी KYC पूर्ण करतील त्यांनाच नियमित सर्व हप्ते मिळणार आहेत, हे लक्षात घ्या.